नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस&जी प्रोफेशनल अकॅडमी लातूर पुणे या दोन ठिकाणी आपल्या ऑफलाईन बॅचेस चालतात आणि ऑनलाईन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतात। आजचा जो व्हिडिओ लेक्चर आपण बनवत आहे तो हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम। हा व्हिडिओ लेक्चर सीए फाउंडेशन आणि बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ लेक्चर आहे। संपूर्ण टॉपिकच्या संपूर्ण कन्सेप्ट आम्ही या लेक्चरमध्ये कंप्लीट करून घेणार आहोत। तर संपूर्ण हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट या दोघांमध्ये काय फरक आहेत, या दोघांच्या कन्सेप्ट काय आहेत हे संपूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण पाठ एकदा समजून येईल आणि एकदा तुम्हाला समजला पुन्हा विसरणार नाही याची गॅरंटी आमची। ओके, कॉमर्स मध्ये आम्ही देतो क्वालिटी म्हणून सर्वांसाठी मोफत ऑनलाईन लेक्चर घेऊन येत आहोत एस&जी प्रोफेशनल अकॅडमी। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर जास्त उशीर न करता आपण डायरेक्टली जाऊयात आपल्या मेन टॉपिक कडे, जो की हायर परचेस। त्याचे इंट्रोडक्शन पाहूयात आपण। इंट्रोडक्शन मध्ये बोथ हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट सेल्स आर पॉप्युलर मेथड। आता जे हायर परचेस पाहिजे आपल्याला आणि इन्स्टॉलमेंट मेथड पाहिजे, दोन्ही पॉप्युलर मेथड आहेत। कशासाठी आल्या ह्या तर आपण पाहूयात त्याचं कारण। बोथ हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सेल्स आर पॉप्युलर मेथड्स ऑफ फायनान्सिंग गुड्स। ज्या वस्तू आहेत, कंझ्युमरच्या ज्या वस्तू होत्या ज्यांची प्राइस जास्त असते, ती जास्त प्राइसच्या वस्तू मिडल जे होते, म्हणजे मिडल लेवलचे जे पर्सन्स होते, मिडल लेवल इन्कम करणारे जे पर्सन्स होते, यांच्यासाठी अफोर्डेबल नव्हत्या। अफोर्डेबल म्हणजे ते ऍट अ टाइम कॅश मध्ये पेड करून घेऊ शकत नव्हत्या, अशा किमतीच्या काही वस्तू होत्या। रिच पर्सन्स त्याला वन टाइम पेमेंट करून बाय करू शकत होते, परंतु काही वस्तू अशा होत्या की जे मिडल क्लास, आणि सगळ्यात जास्त या वर्ल्ड मध्ये जर कोणता कस्टमर असेल तर तो मिडल क्लास कस्टमर असतो। आणि सर्व गुड्स वगैरे मॅक्झिमम गुड्स ज्या प्रोड्यूस केले जातात ते मिडल लेवल इन्कमच्या कस्टमरला पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून त्याला समोर ठेवूनच त्या वस्तू तयार केल्या जात असतात। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठे येत होता की तो ती किंमत कशी अफोर्ड करणार। तो ऍट अ टाइम किंमत अफोर्ड करू शकत नाही, मग त्याला काही हप्ते दिले आपण बांधून, त्याला जर फिक्स टायमिंग मध्ये सांगितलं की तू एवढ्या दिवसानंतर एवढे पेमेंट करत चल, तर तो ती वस्तू खरेदी करू शकत होता। मग याच्यासाठी दोन गोष्टी आल्या, एक आली हायर परचेस आणि दुसरी आली इन्स्टॉलमेंट। आता तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा तुमच्या जिथं कोणी ट्युशन मध्ये शिकवत असेल तिथं तुम्हाला काय सांगितलं जातं तर दोन्ही सिस्टीम सिमिलर आहेत। दोन्ही सिस्टीम सिमिलर नाही, त्यांचं कॅल्क्युलेशन सिमिलर आहे असं म्हणू शकतो। थोडंफार डिफरंट जातं परंतु कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये सिमिलर येतं। मग काय पाहिलं आपण, हायर परचेस आणि इन्स्टॉलमेंट कशासाठी, फॉर फायनान्सिंग गुड्स। फायनान्सिंग म्हणजे व्याजाने पैसे देणे, कशासाठी, वस्तू खरेदी करण्यासाठी। देअर आर 3 पार्टीज इन हायर परचेस। हे जे बाजूला चित्र दिसतं ज्याच्यावरती कर्सर आहे, याच्यामध्ये किती पार्टीज आहेत, 3 पार्टीज आहेत। कशासाठी, हायर परचेस साठी। आता या पार्टीज कोणत्या कोणत्या, ट्रेड नेमली द सेलर, पहिली जी पार्टी असते सेलर, दुसरी फायनान्शियल आणि तिसरी बायर। आता पहा, वस्तू जर कॅश मध्ये घ्यायची असेल, जसं की आपण हे कॅल्क्युलेटर, आपल्याला कॅल्क्युलेटर पण या लेक्चर मध्ये लागणार आहे म्हणून मी कॅल्क्युलेटर घेऊन बसलोय। हे कॅल्क्युलेटर जर खरेदी करायचे असेल तर आपल्याला एक 200-250 किंवा ओरिजिनल असेल 350-500 पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेटर मिळून जातं। तुम्ही कॅश मध्ये दिलात, ओके, तुम्ही बायर झालात। ज्याने तुम्हाला सेल केलं तो सेलर झाला, तुमच्याकडे पूर्ण पैसे होते म्हणून तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गरज पडली नाही। आता सपोज याच ठिकाणी एक 4 व्हीलर कार आहे जी की 10 ते 12 लाखापर्यंत येते। आता 10 ते 12 लाख रुपये तुम्ही खिशात घेऊन फिरणार नाहीत, मग काय करतात तुम्ही, स्वतः बसले 1-2 लाख रुपये गुंतवतात, एखाद्याकडून व्याजाने पैसे घेतात। आता व्याजाने पैसे बँकेकडून घेतात किंवा एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल जे की कर्ज पुरवते, त्यांच्याकडून तुम्ही काही पैसे घेऊन तुम्ही ते पैसे त्या समोर दुकानदाराला देऊन टाकतात, म्हणजे सेलरला देऊन टाकतात। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तर होतात, सेलर पण होतात तुमच्या समोरचा, आणि त्यासोबत तुम्हाला पैसे पुरवणारा जो फायनान्शियल होता तो पण होता। म्हणून हायर परचेस मध्ये 3 पार्टीज असतात। किती पार्टीज असतात, 3 पार्टीज असतात। कोण कोण, एक तुम्ही स्वतः बायर, जो विक्रेता आहे तो सेलर, आणि ज्याने पैसे पुरवले तो फायनान्शियल। मग आता पाहूयात इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये किती असतात, तर हे होते हायर परचेसचं। देअर आर ओनली 2 पार्टीज इन्व्हॉल्ड इन इन्स्टॉलमेंट। इन्स्टॉलमेंट मध्ये फक्त 2च पार्टी इन्क्लूड असतात, त्याच्यामध्ये नेमली द सेलर अँड बायर। द मेन डिसिमिलॅरिटीज ऑफ डिफरन्स बिटवीन हायर परचेस सिस्टीम अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम कॅन बी पॉइंटेड आउट ॲज फॉलोज। आता याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक आपण खाली पाहणार आहोत। ओके, चला
काही नाही, पाय तिचा पार खाली आलता त्यामुळे मी वरी पाहिलं, काही नाही. ओके चला. तर याच्यामध्ये ज्या काही डिफरन्स आहेत तो पाहणार आहोत. आता तर बेसिकली दोन पार्ट समजले तुम्हाला की ज्या वस्तूंची किंमत जास्त असते, मिडल क्लास फॅमिली त्याच्यासाठी अफोर्ड करू शकत नाही वन टाइम मध्ये, परंतु त्यांना टप्पे पाडून दिले. आपण याच टप्प्यांना इन्स्टॉलमेंट असं म्हणत असतो. इन्स्टॉलमेंट सिस्टीम वेगळे आणि इन्स्टॉलमेंट वेगळे. इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ते आपण त्याला म्हणू शकतो, एक फिक्स पिरियड नंतर फिक्स अमाऊंट पेड करायला सांगणे. आता हा झाला पार्ट इथला. ओके. आता पुढचा पार्ट पाहायचा आहे की इन्स्टॉलमेंट आणि हायर परचेस सिस्टीम म्हणजे एक एचपी आणि दुसरी हायर परचेस सिस्टीम या दोघांमध्ये काय फरक आहे. तर पहिल्यांदा आपण डिफरन्स पाहून घेऊयात या दोघांमधला फरक. एकदा या दोघांमधला फरक समजला की याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्यावेळेस हायर परचेसचा कॉन्ट्रॅक्ट केला जातो आणि ज्यावेळेस इन्स्टॉलमेंटचा कॉन्ट्रॅक्ट केला जातो त्यावेळेस कोणत्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट यांच्यामध्ये होतात ते आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिला जो आहे हायर परचेस सिस्टीम, इट इज अ हायरिंग गुड्स अग्रीमेंट. आता मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मेन गोष्ट काय आहे माहितीये तुम्हाला, हायर करणं. हायरचा इंग्लिशमध्ये जर अर्थ तुम्ही हायरचा इंग्लिशला मराठी अर्थ जर शोधलात तर त्याचा अर्थ असा निघतो भाडे तत्वावर घेणं. हायर म्हणजे काय, भाडे तत्वावर घेणं. तुम्ही म्हणतात सर हे जर भाडे तत्वावर घेत असेल तर आम्हाला काही समजत नाही. मग आता आम्ही असं समजत होतो की हप्त्यामध्ये वस्तू घेणं, हप्त्यामध्ये वस्तू घेणं म्हणजे इन्स्टॉलमेंट आणि भाडे तत्वावर घेऊन नंतर त्याची ओनरशिप ट्रान्सफर करून घेणं म्हणजे हायर परचेस. एक एक गोष्ट समजून घेऊयात आपण. हायर परचेस सिस्टीम, इट इज अ हायरिंग गुड्स अग्रीमेंट. हा कोणता अग्रीमेंट येतो, हायरिंग गुड्स अग्रीमेंट येतो. सिस्टीम ऑफ बाइंग गुड्स बाय मेकिंग रेग्युलर पेमेंट अंटिल द फुल प्राइस इज पेड. जोपर्यंत संपूर्ण किंमत पेड होत नाही तोपर्यंत त्याचे हप्ते देत राहणं म्हणजे त्याचं भाडं देत राहणं याला म्हणतो आपण हायर परचेस. हा नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट कोणता असतो, हायरिंग गुड्स अग्रीमेंट. एवढं लक्षात ठेवा. हायर परचेस मध्ये कोणता कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार केला जातो, हायरिंग गुड्स अग्रीमेंट केला जात असतो. आता दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट सिस्टीम, इट इज अन अग्रीमेंट ऑफ सेल. जो अग्रीमेंट ऑफ सेल आहे सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट सोगाच्या अंडर सांगितलेलं आहे. 1930 सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट याच्या अंडर त्यांनी सांगितलेलं आहे की अग्रीमेंट ऑफ सेल. अग्रीमेंट ऑफ सेल म्हणजे काय की त्यांनी करार केलेला आहे विक्रीचा, म्हणजे याच्यामध्ये विक्रीचा करार झालेला आहे, वरील भाडे तत्वावर वस्तू घेण्याचा करार केलेला आहे. ओके. सिस्टीम ऑफ क्रेडिट सेल. आता अग्रीमेंट ऑफ सेल म्हणजे काय, क्रेडिट सेल, उधारीवरती वस्तू विकणे, हा अग्रीमेंट याच्यामध्ये झालेला असतो. सिस्टम ऑफ क्रेडिट सेल इन विच द सम ऑफ मनी और डेट इज पेड रेग्युलरली इन इन्स्टॉलमेंट. जे काही तुम्ही उधारीवरती वस्तू घेतल्या होत्या त्या उधारीवरच्या वस्तूचे तुम्ही हप्ते पाडून त्याचे पैसे परत करताय. पहा, एक उधारीवरती वस्तू घेणं, एक भाडे तत्वावर वापरून शेवटपर्यंत त्याचे हप्ते भरले तर ती तुमच्या नावावर होणार. काय म्हणलं मी, जर शेवटपर्यंत हप्ते भरले तर ती तुमच्या नावावर होणार, तोपर्यंत तुमच्या नावावरती कार झालेली नसते किंवा ती गुड्स झालेली नसते. याला समजून घेण्यासाठी आपण पाहूयात की हायरिंग ऑफ गुड्स अग्रीमेंट मध्ये काय येतं तर कार. तुम्ही जी काही कार घेतात ती कार हायरिंग ऑफ गुड्स अग्रीमेंट मध्ये येतात. तुम्ही तर असं कसं सर, ती कार आमच्या स्वतःच्या मालकीची नसते, तुमच्या स्वतःच्या मालकीची नसते. ज्यावेळेस तुम्ही ती कार लोन वरती घेत असतात म्हणजे फायनान्स करून कार घेत असतात त्यावेळेस मित्रांनो सपोज तुम्ही 2-3 हप्ते भरणं जर चुकलात तर ती कार तुमची सीज केली जाते म्हणजे कंपनीवाले ती जप्त करतात. का, त्याच्यावरती ऍक्च्युअल ओनरशिप जी आहे त्या फायनान्शियल कंपनीची आहे. कंपनीवाले म्हणजे कोणते, ज्या कंपनीची कार घेतली ती कंपनी जप्त करत नाही, मग ज्या कंपनीचा फायनान्स आहे ती कंपनी जप्त करत असते कार. ओके. मग हे झाले हायरिंग ऑफ गुड्स अग्रीमेंट, कार घेणं म्हणजे. आता त्याच प्रकारे बजाज फिनसर्व म्हणून एक नवीन उदयास आलेला आहे. बजाज फिनसर्ववर तुम्ही मोबाईल घेतले असतील, लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा गोष्टी घेतल्या असतील, तर मला एक सांगा, तुम्ही जर हप्ते नाही भरला तर बजाजवाले तुमचे मोबाईल जप्त करतात का, नाही, ते तुमच्या अकाउंटला चार्जेस डेबिट करत जात असतात. ओके. मग आता याच्यामध्ये फरक काय पडतो की तुम्ही कार घेतली, तुम्ही आता याच्यामध्ये हायर परचेस सिस्टीम मध्ये पाहिलं की हायरिंग गुड्स अग्रीमेंट म्हणजे भाडे तत्वावर घेतली. तुम्ही सपोज 36 हप्ते होते, तुम्ही त्याच्यातले 35 हप्ते भरले, 36वा हप्ताच भरला नाही म्हणजे शेवटचा हप्ता पेड केला नाही तुम्ही, तर ती कार तुमच्या मालकीची होणार नाही, ती कार कंपनी सीज करून जाते. मग तुम्ही म्हणताल आम्ही भरलेले 35 हप्त्याचं काय,
तर ते 35 हप्ते तुमचे भाडे म्हणून घेतलं जातं. तुम्ही जे वापरली कार त्याचं भाडं म्हणून ती कंपनी घेत असते. ओके, या पद्धतीचं मिनिंग निघतं. हा, परंतु जो मोबाईल तुम्ही घेतला त्याची ओनरशिप तुमच्याकडेच असते. तुम्ही त्याला कशा प्रकारे वापरणार, काय करणार हे तुमचं तुम्ही ठरवत असतात. ओके, जगात पुढच्या पॉईंट. आता हे पहा, बाजूलाच एक्झाम्पल जे आलेले आहे ते फ्रीज, जो रेफ्रिजरेटर आहे तो, त्याच्यानंतर एअर कंडिशनर किंवा तुमचा मोबाईल फोन जे की 10,000 or 15,000 पेक्षा जास्त किमतीचे असतील, अशा वस्तूंना ती कंपनी फायनान्स प्रोव्हाइड करत असते. एक झाला ऍग्रीमेंट, हायरिंग गुड्स ऑफ ऍग्रीमेंट, आणि दुसरा झाला ऍग्रीमेंट ऑफ सेल. सेल म्हणजे विक्री, फक्त त्याच्यामध्ये ऍग्रीमेंट ऑफ सेल मध्ये क्रेडिट वरती सेल केलं जातं. हायरिंग ऑफ गुड्स मध्ये त्याला वस्तू दिली जाते वापरायला भाडे तत्वावरती. ज्यावेळेस तो सगळे हप्ते भरेल त्यावेळेसच त्याची ओनरशिप ट्रान्सफर होते. आणि हा ऍग्रीमेंट टू सेल मध्ये काय होतं, ज्यावेळेस त्यांनी वस्तू घेतली आणि काही पेमेंट केलं त्यावेळेस ओनरशिप त्याच्याकडे गेली, फक्त बाकी येणे राहिली. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. हा होता पहिला पॉइंट, नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आपण जाऊया दुसऱ्या पॉइंटकडे. दुसरा पॉइंट समजून घ्यायचा आहे आपल्याला. दुसरा पॉइंट जो आहे ओनरशिप. जसं की मी तुम्हाला सांगितलं ओनरशिप. आता कार जी घेतली होती आपण हायर परचेस सिस्टीम मध्ये, ओनरशिप ऑफ गुड्स इज ट्रान्सफर्ड आफ्टर द पेमेंट ऑफ फायनल इन्स्टॉलमेंट. ज्यावेळेस तुम्ही शेवटचे इन्स्टॉलमेंट पेड करतात, म्हणजे जसे की 35 हप्ते होते, 36 हप्ते होते, तुम्ही 35च भरले, 36वा हप्ता जर भरला नाही तर ती ओनरशिप तुमची होणार नाही. म्हणजे तुम्ही गाडी घेतल्यापासून 36 हप्ते, सपोज महिन्याला 1 हप्ता येत असेल, 3 वर्षानंतर ती गाडी तुमच्या नावावर होणार. कधी, जर सगळे हप्ते भरले तर. म्हणजे याच्यामध्ये हायर परचेस सिस्टीम मध्ये ओनरशिप कधी ट्रान्सफर होते, ओनरशिप ऑफ गुड्स इज ट्रान्सफर आफ्टर द पेमेंट ऑफ फायनल इन्स्टॉलमेंट. शेवटचा हप्ता भरल्यानंतर तुमच्या नावावरती गुड्स होत असते किंवा गाडी होत असते. ओनरशिप ऑफ गुड्स रिमेन्स विथ द सेलर अंटिल द फुल प्राइस इज पेड. जोपर्यंत सगळंच पैसे येत नाही तोपर्यंत जी कोणी फायनान्सर कंपनी असेल किंवा जो कोणी सेलर त्यानेच फायनान्स प्रोव्हाइड केला असेल त्याच्याच नावावर ती गाडी राहत असते. तोपर्यंत सगळे हप्ते भरल्यानंतर तुमच्या नावावर होणार, सगळे हप्ते भरायच्या अगोदर सेलर किंवा फायनान्शियर कंपनीच्या नावावरती गाडी असते. जसं की याच्यामध्ये बाजूला आपण पॉइंट घेतलेला आहे पहा. जो फोटो तुम्ही पाहताय माझ्या वरच्या बाजूला, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की तो जो व्यक्ती आहे फायनान्स करणारा, तो व्यक्ती त्याची कार घेत आहे माघारी. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ती स्मॉल कार नाहीये, ती सीज करण्याचा एक प्रकार दाखवलाय की ती कार परत माघारी घेऊ शकतो कधी, जर सगळे हप्ते भरले नाही तर. म्हणून तर ह्या पॉइंटवरून, या फोटोवरून तुम्हाला काय समजून येईल की सगळेच हप्ते जर नाही भरले गेले तर ही कार फायनान्स कंपनी घेऊन जात असते. ओके, पुढचा पॉइंट पाहूया त्याच्यामध्ये, इन्स्टॉलमेंट सिस्टीम. ओनरशिप ऑफ गुड्स पासेस टू द बायर जस्ट साइनिंग द अग्रीमेंट. अग्रीमेंट झाल्या लगेचच त्या वस्तूची ओनरशिप जी आहे ती बायरकडे दिली जात असते. म्हणजे जो कोणी खरेदी करणार आहे त्याच्याकडे जात असते. ओनरशिप इज ट्रान्सफर. ओके, ओनरशिप इज ट्रान्सफर्ड इमिजिएटली आफ्टर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिला हप्ता दिल्या लगेचच त्याच्याकडे ओनरशिप जात असते. ओनरशिप लगेच कधी जाते, इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये. आणि शेवटचा हप्ता भरल्यानंतर ओनरशिप जाते. ही कोणती सिस्टीम, हायर परचेस सिस्टीम. समजतंय ना काय सांगतो ते इथपर्यंत. ओके, लक्ष देऊ नये का, संपूर्ण पार्ट समजून येईल. जसं की हा रेफ्रिजरेटर आहे, त्या रेफ्रिजरेटर मध्ये बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत. जसे त्या वस्तू त्या मालकाच्या आहेत त्या प्रकारेच फ्रीज पण त्याच्या मालकीचा आहे. पहिला हप्ता भरल्याच त्याच्या नावावर तो, आपण त्याला डाऊन पेमेंट असं म्हणतो. पहिल्यांदा सुरुवातीला जे पैसे दिले जातात त्याला आपण डाऊन पेमेंट असं म्हणत असतो. ओके, ओनरशिपचाही पॉईंट समजला असेल. जाऊयात तिसऱ्या पॉईंटकडे. तिसरा जो पॉईंट आहे राईट, हायर परचेस सिस्टीम. ओके, हायर परचेस सिस्टीम मध्ये आपण पाहतोय राईट, द बायर कॅनॉट सेल, डिस्ट्रॉय और ट्रान्सफर द गुड्स विदाउट द परमिशन ऑफ फायनान्सर. पुढे एक स्टेटमेंट वापरा तुम्ही, विदाउट द परमिशन ऑफ फायनान्सर. बाजूला पाहत असताल तुम्ही भरपूर यांचे मूवीज पाहिलेले आहेत. तर काय सांगितलं याच्यामध्ये, म्हणजे तो अडवतोय. ओके, त्या प्रकारे तुम्हाला दाखवलेले की बायरवरती बंधन आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत संपूर्ण हप्ते पेड करत नाही तोपर्यंत, कारण त्याच्या नावावरती ओनरशिप नाहीये. बायर त्या कारला डिस्ट्रॉय करू शकत नाही, पुन्हा विकू शकत नाही किंवा कोणाच्या नावावर ट्रान्सफर करू शकत नाही. का, ओनरशिपच त्याच्याकडे नाहीये आणि इन्स्टॉलमेंट चालू आहेत, हप्ते भरणं चालू आहे, तोपर्यंत बायर काही करू शकत नाही. कारण का, ती निव्वळ भाडे तत्वावर गाडी घेतलेली आहे. मी काय म्हणलं, विदाउट द परमिशन ऑफ फायनान्सर बायर ह्या गोष्टी करू शकत नाही. मग फायनान्सरनी जर परमिशन दिली तर बायर करू शकतो, कारण फायनान्सरला त्याची नोटीस द्यावी लागते. मग फायनान्सर
तिसरा व्यक्ती घेऊ इच्छितो त्याच्याकडून आणि ते फायनान्सर मध्ये तो कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके. द बायर कॅनॉट सेल, डिस्ट्रॉय और ट्रान्सफर द गुड्स, राईट आहे त्याचा. ओके, हा अधिकार त्याला नाहीये. आता पाहूयात इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये आपण काय पाहिलं, तो ओनरशिप पहिल्यांदा आली. ओनरशिप आली म्हटल्यानंतर त्याला कशा प्रकारे वापरायचं हा तो ठरवणार. जसं की तुम्ही म्हणतात रस्त्याने चालताना किंवा कुठेही तुमच्या स्वतःची जर वस्तू असेल तर तुम्ही त्याला दुसऱ्याला हात लावू देत नाहीत किंवा दुसऱ्याकडे ती ट्रान्सफर करत नाहीत विदाऊट युअर परमिशन. तुमच्या स्वइच्छेनुसार तुम्ही तो दुसऱ्याला देत नाही. हा, परंतु ती दुसऱ्याची वस्तू असेल, तुमची इच्छा आहे, परंतु तुम्ही ती त्याला देऊ शकतात का? नाही देऊ शकत ती वस्तू. ओके. इन्स्टॉलमेंट सिस्टीम, द बायर कॅन सेल, डिस्ट्रॉय और मॉर्टगेज और ट्रान्सफर ॲज हिज ऑब्लिक हर विश. इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये बायर ती वस्तू विकू शकतो, कोणाला तरी वापरायला देऊ शकतो किंवा त्याच्यावर व्याजाने पैसे घेऊ शकतो, गहाण ठेवू शकतो ती वस्तू किंवा ट्रान्सफर करू शकतो. कारण ओनरशिप बायरची स्वतःची असते. सेलर इथे याच्यामध्ये अडवा येऊ शकत नाही. याच्यामध्ये समजली असेल कन्सेप्ट. जर कन्सेप्ट समजली असेल तर जाऊयात पुढच्या पार्टकडे. व्यवस्थित समजून घ्या, लक्ष द्या. ओके. पुढचा जो पॉइंट आहे रिस्क. आता रिस्क कोणाची याच्यामध्ये? सगळ्यात पहिल्यांदा हायर परचेस सिस्टीम. ऑल रिस्क आर बॉर्न बाय द वेंडर. वेंडर म्हणजे कोण? विक्रेता. जो विक्रेता आहे त्याची रिस्क असते संपूर्णपणे काही झालं तर. ओके. आणि जो पुढचा आहे बिफोर द पेमेंट ऑफ फायनल इन्स्टॉलमेंट. शेवटचा हप्ता भरस्तोपर्यंत ती सगळी रिस्क वेंडरची असते. हप्ता भरून झाल्यानंतर मग बायरची होणार, कारण ती ओनरशिप ऑटोमॅटिकली बायरच्या नावावर ट्रान्सफर होणार. पहा, ही कार आहे, हा वेंडर इथं बसलेला आहे. ही कार जरी त्यांनी सेल केलेली असली तरी त्याची पूर्ण रिस्क ही वेंडरकडे असते, म्हणजे ह्या विक्रेत्याकडे असते. पुढचा पॉइंट इन्स्टॉलमेंट सिस्टीम मधला डिफरन्स. ऑल द रिस्क आर टू बी बॉर्न बाय द बायर फ्रॉम द डेट ऑफ द अग्रीमेंट. सर्व जबाबदारी ही बायरची असते अग्रीमेंट साईन केल्यापासून. कारण वस्तू घेतली, अग्रीमेंट झाला, सेल झाला. इथं आता सेल झाला म्हणजे बायर स्वतः मालक झाला. बायर मालक झाल्यानंतर कशा प्रकारे वापरायची, काय वापरायची, तो मालक ठरवणार त्याच्यानुसार. ओके. जसं की सपोज आता ही कार होती. कार कोणाच्या ताब्यामध्ये जरी असेल, ताबा कोणाचा याच्यावरती? ज्याने खरेदी केली त्याच्याजवळ कार आहे, परंतु मालकी कोणाची? ज्याने फायनान्स केलं किंवा ज्याची सेल केलं, सेलरने जर फायनान्स केलं असेल तर ती. म्हणून तर हा टेन्शन मध्ये इथं बसलेला आहे. ओके. आता याच प्रकारे आपण दुकानात गेलो, किराणा दुकानात गेलो आणि या मावशीकडून काय केलं आपण की अंडे विकत घेतले. 10 रुपयाचे अंडे विकत घेतले आणि एक बोललात तुम्ही 5 रुपये दिले मावशीला आणि म्हणलात की बाकीचे पैसे मी नंतर देतो. हा झाला अग्रीमेंट टू सेल. क्रेडिट झालं, 50% क्रेडिट ठेवलं तुम्ही याच्यामध्ये. आणि रस्त्याने जाताना तुमच्याकडून ते अंडे पडले आणि ते अंडे फुटले. आता तुम्ही मावशीकडे जाणार का? मावशी, ते अंडे मी उधारीवर घेतले होते, त्याची माझी ओनरशिप नव्हती, ते तुम्ही भरून दिले पाहिजेत, तो तुमचा लॉस झाला, माझे 5 रुपये परत द्या. नाहीत म्हणू शकत तुम्ही. कारण का? ज्यावेळेस मावशीने तुमच्याकडून 5 रुपये घेतले आणि तुम्हाला ते अंडे दिले, आणखीन 5 रुपये तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून राहिली. हा, परंतु त्या अंड्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्याकडे ट्रान्सफर करण्यात आली होती. मग तुम्ही त्याचे घरी जाऊन बुर्जी करून खाताल का ते मध्येच सांडताल हे मावशी पाहणार नाही. ओके. चला, समजले असतील हा पॉइंट चौथा. 5वा पॉइंट समजून घेऊयात आपण. 5वा आहे राईट ऑफ रिटर्न. जसं की आत्ताच आपण पाहिलं, अंडे जर फुटले तर रिस्पॉन्सिबिलिटी मावशीची होती का? नाही. त्याच प्रकारे जर तुम्हाला ते अंडे परत रिटर्न करायचे तर ती मावशी रिटर्न घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही तिथं रिटर्न करू शकत नाही. हा, परंतु कार ऑप्शन आहे ना. तुम्हाला जरी रिटर्न, आता तुम्ही म्हटलात सर आम्ही रिटर्न करू इच्छितो, कार आमची आम्हाला पसंत नाहीये, परंतु तो कंपनीवाला घेतच नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, एखादा हप्ता जर नाही पेड केला तर तो कार लगेचच सीज करू शकतो, म्हणजे कार घेऊन जाऊ शकतो. तुम्ही जर हप्ताच नाही भरला तर तो परत रिटर्न घेऊन जाणार ना तो. राईट टू रिटर्न म्हणजे हायर परचेस सिस्टीम मध्ये राईट टू रिटर्न आहे आणि इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये राईट टू रिटर्न म्हणजे वस्तू परत करण्याचा अधिकार नाही. द बायर कॅन रिटर्न द गुड्स बिफोर मेकिंग द फायनल पेमेंट. हा, फायनल पेमेंट करण्याच्या अगोदर रिटर्न करू शकतात. फायनल पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न करण्याचा अधिकार राहत नाही. पुढे पहा, ही कार परत रिटर्न देऊन टाकली त्याला. ओके. पुढे इन्स्टॉलमेंट सिस्टीम. द बायर कॅन नॉट रिटर्न द गुड्स टू द सेलर. ओके. द बायर कॅनॉट रिटर्न द गुड्स टू द सेलर. इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये बायर गुड्स रिटर्न करू शकत नाही. जर रिटर्न करायला आलात तर टॉमच्या हातामध्ये पहा बॅक साईडला काय, तुम्ही म्हणताल जेरीच्या हातामध्ये पण काय ते पहा. सपोज जेरीच्या हातामध्ये ते एग्ज आहे आणि टॉम सेलर आहे. जर तुम्ही असे अंडे घेऊन माघारी घेऊन गेलात त्याच्यामध्ये तर
जर तुम्ही अंडे माघारी घेऊन गेलात तर त्याच्यामध्ये सेलर कडून तुम्हाला अशा प्रकारचा प्रसाद भेटेल. ओके. इन्स्टॉलमेंट सिस्टीम, द बायर कॅनॉट रिटर्न द गुड्स टू द सेलर. ओके, इथपर्यंत समजला पार्ट. पुढे रिपेअर्स अँड मेंटेनन्स. आता रिपेअर्स अँड मेंटेनन्सची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे असते, तर दोन्हीमध्ये बायरकडेच असते. त्यामध्ये परंतु पाहायला गेलं तर हायर परचेस सिस्टीम, द लायबिलिटी ऑफ रिपेअर्स अँड मेंटेनन्स लाईज विथ द सेलर प्रोव्हाइडेड दॅट. ओके, मेंटेनन्स ऍक्च्युअल मध्ये लायबिलिटी ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स कोणाकडे असते, सेलरकडे. पण पुढे काय म्हणतोय पहा, प्रोव्हाइडेड दॅट द बायर टेक द अटमोस्ट गुड केअर. म्हणजे चांगल्या पद्धतीनेच वापरलं पाहिजे बायरनी. म्हणून तर तिथून पुढे गाडी घेतल्यानंतर सर्व खर्च बायरच स्वतः करत असतो. ओके, द लायबिलिटी ऑफ, तुम्ही म्हणताल कसं काय बरं सर, सेलरची का नसते? सेलर पण तुमचे रिपेअर्स मेंटेनन्स देत असतो, परंतु ते तुम्हाला माहिती नाही, तुमचा राईट तुम्हाला माहिती नाही. पहिल्या काही सर्व्हिसिंग सेलर करून देत असतो का, तर त्याला त्याच्या वस्तूची काळजी असते. नंतर तुम्हाला वाटतं की नाही ती आपली वस्तू झालेली आहे, तुम्हाला ओनरशिप स्वतःची वाटते. म्हणून तर पुढे काय म्हणले, बायरची फक्त काय रिस्पॉन्सिबिलिटी, बायर टेक द अटमोस्ट गुड केअर. चांगल्या प्रकारे त्या वस्तूची काळजी घेणे हे बायरचं काम आहे. आता पुढे आहे इन्स्टॉलमेंट सिस्टीम. द बायर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिपेअर्स अँड मेंटेनन्स, गुड्स कॅनॉट बी रिटर्न. संपूर्णपणे बायर्सचाच खर्च इन्स्टॉलमेंट सिस्टीम मध्ये असतो आणि गुड्स रिटर्न केल्या जात नाहीत. ओके, आता आपण याच्यामधल्या काही महत्वाच्या कन्सेप्ट समजून घेऊयात. महत्वाच्या कन्सेप्ट समजून घेत असताना याच्यामध्ये एक एक कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिली कन्सेप्ट समजून घ्यायची कॅश प्राइस. आता जसं की मी तुम्हाला सांगितलंय की एक्झाम्पल साठी आपण कॅल्क्युलेटर पुन्हा घेतो. याच्यामध्ये ह्या कॅल्क्युलेटरला आपण जर सेल मध्ये करायला गेलं, कॅश मध्ये जर सेल केलं तर 500 रुपयाला ही वस्तू विकतो आपण नगदीमध्ये. ओके, एक हाताने वस्तू घ्या, दुसऱ्या हाताने पैसे घ्या. किती रुपयाला झाली वस्तू, 500 रुपयाला. आता मला सांगा, मी ही वस्तू जर 500 रुपयाला विकत असेल तर याच्यामध्ये प्रॉफिट आहे का नाही? प्रॉफिट आलाच. मी डायरेक्ट तुम्हाला सेलिंग प्राइस सांगितली माझी, म्हणजे कॅश सेलिंग प्राइस सांगितली तुम्हाला. किती रुपये, 500 रुपये सांगितली. याच्यामध्ये काय, ह्या वस्तूची कॉस्ट आणि माझा प्रॉफिट, अशा दोन वस्तू याच्यामध्ये आल्या. मग कॅश प्राइस म्हणजे काय, अ प्राइस बाय विच गुड्स आर परचेस्ड और सोल्ड इन द मार्केट ऑन कॅश टर्म्स. कॅश वरती ज्या वस्तू खरेदी किंवा विक्री केल्या जात असतात त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड असतो ऑलरेडी. ओके, त्याला आपण काय म्हणतो, कॅश प्राइस म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, हायर परचेस प्राइस. आता भाडे तत्वावर वस्तू द्यायची मला तुम्हाला, भाडे तत्वावर ही वस्तू मी तुम्हाला सेल करत आहे. त्या केसमध्ये प्राइस पेएबल बाय द बायर टू द सेलर अंडर HP अग्रीमेंट. हायर परचेस अग्रीमेंट मध्ये जे डिसाईड झालेलं आहे. आता सपोज मी तुम्हाला वस्तू देणार आहे, मीच तुम्हाला फायनान्स केलं, तुम्ही या वस्तूचे मला काय केलं, सुरुवातीला 100 रुपये दिले आणि बाकीचे जे 400 रुपये झाले ते मला समान हप्त्यामध्ये देणार आहात. सपोज एक महिन्यानंतर 100 रुपये करून देणार आहात. म्हणजे डाऊन पेमेंट किती भरलं, 100 रुपये. बाकीचे पैसे किती राहिले, 400 रुपये. मग आता मी काय करणार, 500 रुपयाला वस्तू विकणार का, पेमेंट तर मला लेट मिळणार. त्यासोबतच मी तुम्हाला वस्तू उधारीवर विकतोय, म्हणजे हप्त्यावर देतोय ती. मग मी काय करणार, माझी याच्यामध्ये आधी कॉस्ट होता, प्रॉफिट होता, आता त्याच्यामध्ये व्याज लावणार. त्याच्यामध्ये काय लावणार, मी व्याज लावणार, इंटरेस्ट लावणार. ही होणार मग हायर परचेस प्राइस. ओके, हायर परचेस अग्रीमेंट करतानाच आपण डिसाईड केलं जातं की किती टक्के व्याज लावायचं, काय व्याज लावायचं. तुम्हाला ज्या कंडिशन, म्हणजे बायरला आणि सेलरला ज्या कंडिशन मान्य असतील त्या प्रकारेच तो अग्रीमेंट डिसाईड केला जातो. पुढे आहे इन्स्टॉलमेंट प्राइस. इन्स्टॉलमेंट अग्रीमेंटच्या अंडर जी प्राइस डिसाईड केली जाते, म्हणजे 500 पेक्षा जास्तच. आता सपोज हायर परचेस मध्ये 550 रुपये म्हणलं, इन्स्टॉलमेंट मध्ये 560 रुपये म्हणलं, तर ही झाली हायर परचेस प्राइस आणि इन्स्टॉलमेंट प्राइस. ओके, त्यावेळेस आपण ज्या डिसाईड केलेल्या असतात व्याजासहित, आपली किंमत किती याची, 500 रुपये. वरचे जे पैसे वाढतायत ते कशासाठी वाढतायत, व्याजासाठी वाढतायत. ओके, पुढचा पॉइंट याच्यामध्ये कॅश डाऊन ऑब्लिक डाऊन पेमेंट. सम पेएबल ऍज इनिशियल पेमेंट. सुरुवातीला जो हप्ता दिला जातो, म्हणजे गाडी घेण्याच्या अगोदर किंवा वस्तू घेताना तुम्ही ज्यावेळेस पैसे देत असतात किंवा मशिनरी घेताना पैसे देत असतात, त्यावेळेसच तुम्ही जो काही हप्ता देतात सुरुवातीला त्याला आपण म्हणतो डाऊन पेमेंट किंवा कॅश डाऊन. काय म्हणतो त्याला आपण, कॅश डाऊन किंवा डाऊन पेमेंट. ओके, तर पुढचा आहे लोडिंग. आता पहा,
सपोज ही वस्तू मी 400 रुपयाला घेतली होती, कॉस्ट झाली 400 रुपये. या वस्तूमध्ये मी 100 रुपये प्रॉफिट लावला, 100 रुपये प्रॉफिट. अशी वस्तूची प्राइस किती झाली? 500 रुपये. मी कॅश मध्ये सेल करतो 500 रुपयाला. आता तुम्ही उधारीवरती किंवा हायर परचेस किंवा इन्स्टॉलमेंट मध्ये मागितली, त्यावेळेस वस्तूची किंमत किती झाली? 550 रुपये. आता मला सांगा, ह्या वस्तूची किंमत कशी वाढली? कॉस्ट प्राइस 400, प्रॉफिट 100 अँड इन्स्टॉलमेंट चार्जेस मीन्स हायर परचेस चार्जेस, दॅट इज द इंटरेस्ट. म्हणजे काय काय आलं? कॉस्ट आलं, प्रॉफिट आला आणि इंटरेस्ट आला. कॉस्ट 400, प्रॉफिट 100 आणि इंटरेस्ट 50, अशी झाली 550 रुपये प्राइस. ओके, मग हेच यालाच आपण म्हणतो लोडिंग. मग लोडिंग काय? कॉस्ट काढल्यानंतर जो पार्ट राहतो तो लोडिंग. मग कॉस्ट काढली, कॉस्ट काढल्यानंतर काय राहिलं? प्रॉफिट आणि इंटरेस्ट. ही झाली आपली लोडिंग. ओके, डिफरन्स बिटवीन हायर परचेस प्राइस अँड कॉस्ट प्राइस. हायर परचेस प्राइस किती होती? 550 आणि कॉस्ट किती होती? 400. 550 वजा 400 झाले 150. ओके, ही होती याची लोडिंग. आता इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा याच्याकडेच घेतो कारण एक एक्झाम्पल देणं गरजेचं आहे तुम्हाला. याची किंमत जी होती ती 500 रुपये होती. तुम्ही मला उशिरा पैसे देणार आहात म्हणून मी त्याच्यामध्ये काय लावलं? 50 रुपये चार्जेस लावले. कंपेन्सेटरी म्हणजे माझी नुकसान भरपाई व्हावी म्हणून. तुम्ही उशिरा पेमेंट देणार आहात, ते माझं नुकसान आहे. मला लगेच पैसे दिले, मी दुसरीकडे वापरू शकतो. मग कंपेन्सेटरी पेमेंटसाठी मी 50 रुपये एक्स्ट्रा घेतले, त्याला आपण काय म्हणू शकतो? इंटरेस्ट असं म्हणू शकतो. अ कंपेन्सेटरी पेमेंट ड्यू टू डिले इन पेमेंट्स. ओके, इंटरेस्टला काय म्हणू शकतो? अ कंपेन्सेटरी पेमेंट ड्यू टू डिले इन पेमेंट. उशिरा दिलेल्या किमतीमुळे आपण त्याला काय म्हणतो? कंपेन्सेटरी पेमेंट म्हणतो. प्रॉफिट, मार्जिन ऑफ द सेलर ऍडेड इन कॉस्ट प्राइस टू अराइव्ह ऍट सेलिंग प्राइस. याच्यामध्ये मी मार्जिन ऍड केला. 400 रुपयाला होती, 100 रुपये ऍड केलं म्हणजे 100 रुपये माझा काय झाला? प्रॉफिट झाला. ओके, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. आता खाली एक एक्झाम्पल घेऊया. हायर परचेस प्राइस. हायर परचेस प्राइस मध्ये काय काय आलं तुम्हाला सांगितलं होतं? कॉस्ट प्राइस आली, इंटरेस्ट आला आणि प्रॉफिट आला. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? तर पहा, ही आली कॅश प्राइस म्हणजे याची 500 रुपये आणि त्याचं व्याज आलं. हे आलं इंटरेस्ट 50 रुपये, असे किती झाले? 550. ओके, पहा इथं पण पहिल्या कॉलम मध्ये पण किती होते? 500, 550 होते. हायर परचेस प्राइस किती झाली त्याची? 550 रुपये. जिथं कर्सर दिसतोय तिथं पहा, माझ्या हातामध्ये कॅल्क्युलेटर आहे. याची प्राइस झाली 550 रुपये. ओके, आता कॅश प्राइस याची 500 आणि इंटरेस्ट 50, अशी दोन्हींची मिळून झाली 550. आता याच्यामध्ये कॉस्ट प्राइस 400. ओके, प्रॉफिट 100 आणि इंटरेस्ट 50, याची झाली 550. आणि याच्यानंतर ही आहे कॉस्ट प्राइस आणि प्रॉफिट आणि इंटरेस्टला आपण म्हणू शकतो लोडिंग. प्रॉफिट आणि इंटरेस्टला काय म्हणतो आपण? लोडिंग. हे आहेत फॉर्म्युले. हेच फॉर्म्युले तुम्हाला भरपूर महत्वाचे आहेत. हे फॉर्म्युलेला मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे याला असं म्हणू शकतात, हायर परचेस प्राइस इज इक्वल टू कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट, और हायर परचेस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट प्लस इंटरेस्ट, और हायर परचेस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस लोडिंग. लोडिंग इज इक्वल टू प्रॉफिट प्लस इंटरेस्ट. ओके, प्रॉफिट प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू लोडिंग. कॅश प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. ओके, या प्रकारचे फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकतात, जे की बाजूला ग्राफ दिलेला आहे. आता पाहून घेऊयात फॉर्म्युला, एक एक फॉर्म्युला पाहून घेऊयात आपण आता याच्या पार्ट मध्ये. ओके, हायर परचेस ऑब्लिक इन्स्टॉलमेंट प्राइस, कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट. 500 प्लस 50, 550. आता 500 कशी आली? कॉस्ट 400, प्रॉफिट 100, दॅट इज द कॅश प्राइस. ओके, जो की लास्ट ग्राफ मध्ये सांगितलं होता. कॅश प्राइस, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, इंटरेस्टला इंटरेस्ट आहे तसा. किंवा कॉस्ट प्राइस प्लस लोडिंग, प्रॉफिट प्लस इंटरेस्टला आपण काय म्हणू शकतो? लोडिंग म्हणू शकतो. आता याला तुम्ही भरपूर पाहिजे तसे फॉर्म्युले तयार करू शकतात. आता कॅश प्राइस काढायची, हे पहा, हे राईट हँड साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर मायनस होणार, म्हणजे हायर परचेस प्राइस मायनस इंटरेस्ट इज इक्वल टू कॅश प्राइस. किंवा आता इंटरेस्ट काढायचा आहे तुम्हाला, हायर परचेस प्राइस मायनस कॅश प्राइस इज इक्वल टू इंटरेस्ट. जसे पाहिजे तसे फॉर्म्युले तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता, फक्त तुमचं माइंड तेवढं तेज पाहिजे. आता कॅश डाऊन प्लस डीपी प्लस इन्स्टॉलमेंट अशी हायर परचेस प्राइस निघू शकते.
कॅश प्राइस इज इक्वल टू हायर परचेस प्राइस मायनस इंटरेस्ट. आता सांगितलं जेवढे फॉर्म्युले बनवायचे तेवढे आदला बदल एकमेकांच्या साईडची करून आणि त्यासोबत त्याचं चिन्ह बदलून तुम्ही याचे फॉर्म्युले तयार करू शकता. ओके, अशाच प्रकारे आणखीन फॉर्म्युले तयार करू शकतात. आता SIMG प्रोफेशनल अकॅडमी पहा, आपल्या अकॅडमी बद्दल बरेचसे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला जर आणखीन लेक्चर पाहिजे असतील, आमची क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही आमचे व्हिडिओज पूर्ण युट्यूब चॅनलवरती जाऊन SIMG प्रो अकॅडमी ऑफ कॉमर्स महाराष्ट्र स्टेट याच्यामध्ये संपूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहू शकतात. त्या प्रकारे बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी, CA फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पाहू शकतात. ज्यांना काही कामधंदा नसतो ते विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरून त्या विद्यार्थ्यांचं करिअरचं भरपूर नुकसान करत आहेत. तर अशा अकॅडमीमध्ये जाण्यापासून विद्यार्थ्यांनी थोडंसं सावध राहा, पूर्ण कन्सेप्ट वगैरे क्लिअर करूनच मग जावं त्याच्यामध्ये. ओके, पुढे डिटर्मिनेशन ऑफ हायर परचेस प्राइस. हायर परचेस प्राइस कशी डिटरमाइन केली जाते, तर कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट. आता डिटरमाइन करण्यासाठी 3 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, इंटरेस्ट इज डिपेंड ऑन द फॉलोइंग फॅक्टर. ओके, इंटरेस्ट हा खालील फॅक्टरवर डिपेंडंट असतो. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे आउटस्टँडिंग प्रिन्सिपल सम, किती बाकी राहिलेली आहे. दुसरा जो पार्ट आहे सगळ्यात पहिला पार्ट आहे आउटस्टँडिंग प्रिन्सिपल सम. दुसरा आहे पिरियड ऑफ आउटस्टँडिंग, किती दिवसानंतर पैसे देणार आहात त्याच्यावर. आणि तिसरा जो पॉइंट आहे रेट ऑफ इंटरेस्ट, याच्यावर तुमची हायर परचेस प्राइस किंवा इन्स्टॉलमेंट प्राइस डिसाइड केली जात असते. ओके, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून त्याच्यामध्ये पण विचारू शकतात. आता आपण पाहणार आहोत हायर परचेसचा एक प्रॉब्लेम, जो की पूर्णपणे आपल्याला कॅल्क्युलेटर वरती त्याचे कॉलम बनवता येतात. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यावरच आज पाहणार आहोत की कशा प्रकारे हायर परचेस प्राइस कॅल्क्युलेट केली जाते. सगळ्यात महत्वाचा हाच पॉइंट आहे. बाकी मी तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने जर्नल एंट्रीज आणि त्याचे लेजर अकाउंट्स क्रिएट करायला शिकवणार आहे. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरची वाट बघावी लागेल. परंतु आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की हायर परचेस प्राइस कॅल्क्युलेट कशी करायची. सगळ्यात सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला फक्त हे 6 कॉलम तयार करावे लागतील आणि या 6 कॉलम तयार केले की त्याच्यावरून तुम्ही हायर परचेस प्राइस कॅल्क्युलेट करू शकता. तर जास्त उशीर न करता जाऊयात त्याच्याकडे. पण ट्रान्झॅक्शन दिलेले पहिल्यांदा ऑन 1 एप्रिल 2019 एक्स परचेस्ड अ मशीन. 1 एप्रिल 2019 एक्सने मशीन परचेस केली ऑन द हायर परचेस सिस्टीम. द कॅश प्राइस बिंग ₹11,000. एक मशीन खरेदी केली ज्याची किंमत किती आहे, 11,000 रुपये. पेमेंट वॉज टू बी मेड ₹3,000 डाऊन, म्हणजे 3,000 रुपये डाऊन पेमेंट केलं त्यांनी. अँड द बॅलन्स इन 4 अॅन्युअल इन्स्टॉलमेंट. अॅन्युअल इन्स्टॉलमेंट म्हणजे काय, वार्षिक हप्त्यामध्ये 4 हप्त्यामध्ये देण्यात आलं. 11,000 रुपये किंमत, त्याच्यातले 3,000 रुपये लगेचच दिलेले आहेत आणि बाकीचे पैसे 4 हप्त्यामध्ये देणार आहे. आता किती रुपयाचा हप्ता देणार आहे, अॅन्युअल इन्स्टॉलमेंट्स ऑफ ₹2,000 ईच प्लस इंटरेस्ट. 2,000 रुपये आणि त्यासोबत व्याज. किती रुपये देणार आहे, 2,000 रुपये आणि त्यासोबत व्याज. आता 2,000 रुपयांनी 4 हप्त्याचे किती झाले, 8,000. 11,000 मधले 3,000 दिले होते आपण. 11,000 मधले किती हजार दिले आपण, 3,000 रुपये दिले होते. मग राहिले किती त्याच्यातले, 8,000. 4 हप्त्यामध्ये 2,000 अधिक व्याज, व्याज वेगळंच जाणार आहे त्याला. व्याज किती जाणार, इंटरेस्ट इज चार्जेबल ऍट 10% पर ॲनम. हा आहे प्रॉब्लेम. आता याला आपल्याला करायचे सॉल्व्ह. याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही कॉलम तयार करून घ्यावे लागतील. व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या आणि मग शेवटला तुम्ही प्रिपेअर करा. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे कॉलम तयार करावे लागतील. मागच्या बाजूला माझ्या तुम्ही पाहत असताल सगळ्यात पहिला जो कॉलम आपण तयार केलेला आहे तो इन्स्टॉलमेंट्स. दुसरा कॉलम आहे सुरुवातीला किती बाकी राहिली, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट ड्यू ऍट बिगिनिंग. स्पेलिंग थोडंसं मिस्टेक झालेलं आहे, टायपिंग मध्ये, फास्ट टायपिंग मध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे. ओके, बाकी तुम्हाला स्पेलिंग माहितीच आहे बिगिनिंगचं. तिसरा जो कॉलम आहे इंटरेस्ट 10% पर ॲनम, इंटरेस्टचा कॉलम आहे. चौथा ग्रॉस अमाऊंट, पाचवा इन्स्टॉलमेंट आणि सहावा प्रिन्सिपल अमाऊंट ड्यू ऍट एंड. प्रिन्सिपल अमाऊंट जी बाकी राहिलेली वर्षाच्या शेवटला, इथं जो घेतलेला आहे आपण, हा जिथं कर्सर दिसतोय तो जो घेतलेला आहे तो सुरुवातीला, आणि प्रिन्सिपल अमाऊंट ड्यू ऍट एंड हा जो घेतलेला आहे तो शेवटला. ओके, आता पुढचा पार्ट याच्यामध्ये पाहूयात. हे आहेत कॉलम. आपण एवढे कॉलम तयार केलेले आहेत 6. पहिला कॉलम आपल्याला क्वेश्चन मधलाच घ्यायचा आहे, वरी क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. दुसरा कॉलम हा आपण बनवलेला आहे, क्वेश्चन मधूनच घेणार आहोत हा पण आपण इथून. ओके, तिसरा जो कॉलम आहे, हा तिसरा कॉलम व्याज.
तोही क्वेश्चन मधला. चौथा कॉलम ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमची टोटल केलेली आहे. पाचवा जो कॉलम आहे तो आपण हप्ता किती भरायचा तो घेतलेला आहे. आणि सहावा कॉलम जो आहे प्रिन्सिपल अमाऊंट ऍट एंड. ओके, ही एंड चालू वर्षाची शेवट तर पुढच्या वर्षाची सुरुवात. म्हणजे हे तुम्हाला समजून येईल. आता पुढे सांगतो. पाहूया डाऊन पेमेंट. ओके, आपली मशिनरी किती रुपयाची होती? 11,000 रुपयाची होती. तर इथं लिहूयात 11,000 रुपये. ओके, आता पहिल्यांदा डाऊन पेमेंट किती केलं आपण, म्हणजे त्याच्यावरती व्याज काय लागणार? काहीच नाही. सुरुवात करतोय आपण आणखीन. ओके, नील. ग्रॉस अमाऊंट किती आपली? 11,000. 11,000 अधिक नील म्हणजे 0, तर 11,000. आता त्याच्यातला हप्ता किती भरला आपण सुरुवातीला? डाऊन पेमेंट किती भरलं तर ते पहिल्या कॉलम मध्येच येतं. आपण डाऊन पेमेंटचं बघतोय. डाऊन पेमेंट किती भरलं? 3,000. मग 11,000 मधून 3,000 केले. सहावा कॉलम कसा आलाय? 4 - 5. हा जो 4 कॉलम आला 11,000 - 5. 11,000 - 3 इज इक्वल टू 3,000 इज इक्वल टू 8,000. हे आले 8,000 इथे. आता हे 8,000 चालू वर्षाची शेवट म्हणजे पुढच्या वर्षाची सुरुवात. फर्स्ट इन्स्टॉलमेंटची सुरुवात झाली 8,000. आता या 8,000वर व्याज लागणार. सुरुवातीच्या किमतीवर व्याज लागत नाही. जिथून आपण हप्ते घेतलेले आहेत त्याच्यावर व्याज लागायला चालू होणार त्याच्यामध्ये. ओके, मग आता ह्या 8,000, आता 8,000 वरती 10% वर्षभरासाठी किती व्याज येणार? 800 रुपये. आता टोटल किती झाले? हे 8,000 अधिक 800. चौथा कॉलम कसा आला? 2 + 3 मीन्स 8,000 + 800. 8,800. आता याच्यातले पेड किती केले आपण? 2,000 अधिक इंटरेस्ट. इन्स्टॉलमेंट किती पेड करतो यांनी सांगितले ना. अॅन्युअल इन्स्टॉलमेंट ऑफ ₹2,000 इच प्लस इंटरेस्ट. 2,000 प्लस इंटरेस्ट 800 म्हणजे किती? 2,800. आता 8,800 मधून 2,800 गेले, राहिले किती? 6,000. बरोबर. आता दुसरा हप्ता पाहू. दुसरा हप्ता कितीचा राहिला? 6,000. इथं शेवट होता पहिल्या हप्त्याचा. दुसऱ्या हप्त्याचा सुरुवात किती येणार? 6,000. याच्यावरती 10% वर्षभरासाठी व्याज 600 रुपये. टोटल किती झाली? 6,000 अधिक 600 6,600. आता मी थोडस व्हिडिओ मधून निघून जात आहे कारण तुम्हाला माझ्या बॅक साईडचा जो पार्ट आहे तो दिसणार नाही मी गेल्याशिवाय. त्यामुळे मी थोडस बॅक मध्ये जातोय आणि तो पार्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर आता हे 6,600 पुन्हा आपल्याला कितीचा हप्ता द्यायचा आहे? 2,000 अधिक व्याज म्हणजे असं किती? 2,600. हा 2,600चा हप्ता आपण दिलेला आहे. आता शेवटला किती राहिले? 4,000. 6,600 वजा 2,600 4,000. आता हा तिसऱ्या हप्त्याची सुरुवात झाली. पहा, आपण काय नाही करत, इथली अमाऊंट नेक्स्ट कॉलमच्या सुरुवातीला लिहितोय. पहा, हीच अमाऊंट इकडे लिहायची. आता आपल्याला इथे आले 4,000. याच्यावरती वर्षभरासाठी व्याज एक 400 रुपये. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं याच्यावरती वर्षभराचं व्याज आलं 400 रुपये. आता आपल्याकडे टोटल किती झाली? 4,400. आता हे 4,400 झाल्यानंतर पुढे आपल्याला त्याच्यामध्ये आपण 2,400चा हप्ता पेड केला. बरोबर. 2,400चा हप्ता पेड केल्यानंतर शिल्लक किती राहिली? 2,000. शेवटचा हप्ता 4 हप्ते भरायचे होते. पहिला हप्ता आपण कितीचा भरला? 2800चा. दुसरा हप्ता 2600चा. तिसरा हप्ता 2400चा. आणि वर पाहिलं तर तुम्ही म्हणताल तर 2,000. पण तुम्ही त्याच्या पुढचा पार्ट बघणार प्लस इंटरेस्ट. 2800 मध्ये 800 व्याज आहे, 2600 मध्ये 600 व्याज आहे आणि 2400 मध्ये 400 व्याज. आता राहिला शेवटचा हप्ता 2,000. तीच हप्ता इथे घेतला आपण चौथा. त्याने 2,000. 2,000 वरती वर्षभरासाठी व्याज 200. टोटल किती आली? 2200. आता आपल्याला पेड किती करायचे? 2,000 अधिक व्याज. 200 पेड केला. 2200 मधून 2200 गेले किती राहिले? 0. म्हणजे त्याला आपण इथं 0 नाही द्यायचं, नील द्यायचे आपल्याला इथे. अशा प्रकारे नील. आपण याची जर टोटल केली तर व्याजाची टोटल किती झाली? 2,000. आता मला सांगा हायर परचेस प्राइस किती झाली? कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट. कॅश प्राइस किती? 11,000. व्याज किती झालं याच्यामध्ये? इंटरेस्ट किती आला? 2,000. 11,000 अधिक 12,000 2,000 13,000. आता याची जर टोटल केली तुम्ही इन्स्टॉलमेंट 3,000 अधिक 2800 अधिक 2600 अधिक 2400 अधिक 2200 13,000 ही झाली हायर परचेस प्राइस. हा कॉलम तुम्हाला जमला तर तुम्ही संपूर्ण जर्नल एंट्री एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून तसं सांगा. आम्ही त्या पार्टवर सेपरेट व्हिडिओ बनवू.
संपूर्ण जर्नल एकदम सोप्या पद्धतीने करू शकता। एसएनजी प्रोफेशनल अकॅडमी अशा प्रकारचे चार्ट आपण बनवतो 11th साठी 12th साठी आणि सीएससीएस फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण चार्ट बनवलेले आहेत। आणि एक नवीन अनाउन्समेंट करायची आहे। नवीन अनाउन्समेंट काय आहे तर ती नवीन अनाउन्समेंट अशा प्रकारे एसएनजी प्रोफेशनल अकॅडमी ऍडमिशन ओपन करते। ऍडमिशन कोणत्या प्रकारे ओपन होणार आहे तर ऍडमिशन ओपन फॉर सीए फाउंडेशन एंड सीएसईटी ₹9,999 याच्यामध्ये सीए फाउंडेशन अँड सीएसईटीचे ऍडमिशन आता करून घेते। बाकीची फीज जी असेल म्हणजे तुम्हाला जे टर्म्स अँड कंडिशन्स असतील ते ऍप्लिकेबल असतील त्याच्यामध्ये। आणि 12वी कॉमर्स सीए फाउंडेशन आणि सीएसईटी संपूर्ण सब्जेक्ट सीएसईटी साठी इन्क्लुझिव्ह प्राइस आहे। सीएस फाउंडेशन मध्ये थोडीशी रेंज होईल ज्यावेळेस ऑफलाईन बॅचेस रेग्युलर मध्ये चालू होतील ऑनलाईन बॅचेस आहेत। ऑनलाईन बॅचेस साठी इन्क्लुझिव्ह प्राइस आहे। 12वी कॉमर्स आपण आता 11वी मधून 12वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देतोय ₹5,555 सर्वच विषय बुकिंग करून घेतली तर एसएनजी प्रोफेशनल अकॅडमी तुमच्यासाठी मांडलेली आहे। ते आहेत आपले सपाटे सर मॅथ्स गुरु मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स साठी परफेक्ट आहेत। 2004 पासून यांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे। मीच आहे तुम्हाला पाहिलेलं आहे। मॅथ्सचे लेक्चर ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेले आहे। तुम्हाला जर त्याची क्वालिटी आवडली तरच लावा। आम्ही आमच्याच लेक्चरची क्वालिटी आम्ही संपूर्णपणे फ्री मध्ये युट्यूबवरती चॅनलवरती आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेले आहे। तुम्हाला जर आमची क्वालिटी आवडत असेल तरच लावा। अदरवाईज लावू नका। सर्वांची क्वालिटी आधी चेक करा आणि मग तुम्हाला जिकडे लावायचं तिकडे लावू शकता। सबस्क्राईब आवर चॅनल फॉर वॉचिंग कॉमर्स लेक्चर्स। अदरवाईज लावू नका। सर्वांची क्वालिटी आधी चेक करा आणि मग तुम्हाला जिकडे लावायचं तिकडे लावू शकता। सबस्क्राईब आवर चॅनल फॉर वॉचिंग कॉमर्स लेक्चर्स। ओके, धन्यवाद।